कमलानितयस्य कथं न भवेत्। अयि कमले कमलानिलये यस्य कथं न भवेत्। तव पदमेव पदमित्य परं पदमित्य नुशीलयतो मम खिन्न शिवे। पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सचिवे। वरिवस्यति योनुदिनं सचिवे। पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योनुदिनं सचिवे। अयि कमले कमलानिलये कौन ज्वाइन है? अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्। कमलानिलयस्य कथं न भवेत्। अयि कमले कमलानिलये कमलानिलयस्य कथं न भवेत्। तव पदमेव परं पदमित्यनन् तव पदमेव परं पदमित्यनु
शीलयतो मम चिन्न शिवे शीलयतो मम चिन्न शिवे तव पदमेव परं पदमित्यनु शीलयतो मम चिन्न शिवे तव पदमेव परं पदमित्यनु शीलयतो मम चिन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. यो तुम्ही माझ्या बरोबरच म्हणताय असं मी रीड करलेलं आहे. कमलं करुणानिलये परिवस्यतियो मुदिनं सचिवे कमलं करुणानिलये वरिवस्यतियो नुदिनं सचिवे आई कमले कमलानिलये कमलानिलय सततन्न भवेत्. आई कमले कमलानिलये कमलानिलय सततन्न भवेत्. सर्वपदमेव परं पदमित्यनु शीलयतो मम चिन्न शिवे तव पदमेव परं पदमित्यनु शीलयतो मम चिन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आणि म्हणणार ऐकायचं. पदकमलङ्करकानिलये वरिवस्यतियो नुदिनं सचिवे ऐ कमले कमलानिलये कमलानिलय सततन्न भवेत्. तव पदमेव परं पदमित्यनु शीलयतो मम चिन्न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. अनकन सत्कल कनकन सत्कल
जलैरनु शीत जलैरनु सिंचति ते गुणा सिंचति ते गुणा रंगभुवम् रंगभुवम् कनकन सक्कल शीत जलैरनु शीत जलैरनु सिंचति ते गुणा सिंचति ते गुणा रंगभुवम् भजति स किन्ना भजति स किन्ना चटी कुच कुंभ चटी कुच कुंभ तटी परिरंभ तटी परिरंभ सुखानुभवम् सुखानुभवम् भजति स किन्ना चटी कुच कुंभ तटी परिरंभ सुखानुभवम् तव चरणौ शरणं करवाणि शरणं करवाणि मृडानि सदा मयि मृडानि सदा मयि धेहि शिवम् धेहि शिवम् तव चरणं शरणं तव चरणं शरणं करवाणि मृडानि करवाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम्
सदा मयि धेहि शिवम्। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। कनकसत्कलशीतजलैरनु कनकनसत्कल शीतजलैरनु सिञ्चति ते गुण रङ्गभुवम्। भजति स किन्न शचीकुचकुम्भ तटी परिरम्भ सुखानुभवम्। तव चरणौ शरणं सर्वाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम्। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। कनकनसत्कलशीतजलैरनु कनकलसत्कलशीतजलैरनु सिञ्चति ते गुणरङ्गभुवम्। सिञ्चति ते गुणरङ्गभुवम्। भजति स किन्न शचीकुचकुम्भ भजति स किन्न शचीकुचकुम्भ तटी परिरम्भ सुखानुभवम्। तटी परिरम्भ सुखानुभवम्। भव चरणौ शरणं करवाणि भव चरणं शरणं करवाणि मृडानि सदा मयि धेहि शिवम्। सदा मयि धेहि शिवम्। जय जय हे महिषासुरमर्दिनि
रम्यक पर्दिनि शैलसुते कनकन सत्कलशी कनकन सत्कलशीकजलैरनु सिञ्चति ते गुणरङ्गभुवम् कनकल सत्कलशीकजलैरनु सिञ्चति ते गुणरङ्गभुवम् भजति स किन्न शचीकुचकुम्भ तटी परिरम्भ सुखानुभवम् तव चरणौ शरणं करवाणि मृडानि सदा मयि देहि शिवम् तव चरणौ शरणं करवाणि मृडानि सदा मयि देहि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक पर्दिनि शैलसुते सब पाई कैसे कनकल सत्कलशीकजलैरनु सिञ्चति ते गुणरङ्गभुवम् भजति स किन्न शचीकुचकुम्भ तटी परिरम्भ सुखानुभवम् तव चरणौ शरणं करवाणि मृडानि सदा मयि देहि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक पर्दिनि शैलसुते तव विमलेन्दु तव विमले तव विमलेन्दुकुलौ वदनेन्दुमलौ वदनेन्दुमलौ सकलन्ननु सकलन्ननु कूलयते कूलयते तव विमलेन्दुकुलौ तव विमलेन्दुकुलौ वदनेन्दुमलौ
वदनेन्दुमलं सकलन्ननु कूलयते. एक कू ह्रस्व असेल तर ते दीर्घ पाहिजे. वृत्ताच्या सुद्धा बंधनामध्ये कू हे दीर्घ. किमु पुरुहूत किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी पुरीन्दुमुखी सुमुखी भीरसौ सुमुखी भीरसौ विमुखी क्रियते. विमुखी क्रियते. किमु पुरुहूत किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी पुरीन्दुमुखी सुमुखी भीरसौ विमुखी क्रियते. विमुखी क्रियते. मम तु मतं मम तु मतं शिवनामधने शिवनामधने भवती कृपया भवती कृपया किमु न क्रियते. किमु न क्रियते. मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमु न क्रियते. जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. तव विमलेन्दुकुलम् वदनेन्दुमलम् सकलन्ननुकूलयते. किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी
सुमुखी विरसौ विमुखी क्रियते विमुपुरुहूत पुरीष्णुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते मम तुमतौ शिवनामधने भवती कृपया किमुनः क्रियते मम तुमतौ शिवनामधने भवती कृपया किमुनः क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलम् तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलम् सकलन्ननुकूल्यते सकलन्ननुकूलयते किमुपुरुहूतपुरीन्द्रमुखी किमुपुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते सुमुखी विरसौ विमुखी क्रियते मम तुमतौ शिवनामधने मम तुमतौ शिवनामधने भवती कृपया किमुनः क्रियते भवती कृपया किमुनः क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलन्ननुकूलयते
भव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननु पूजयते। किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते। किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते। मम तुमतं शिवनामधने भवती कृपया किमु न क्रियते। मम तुमतं शिवनामधने भवती कृपया किं न क्रियते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। पहिल्या ओळीतला अनुस्वाराचा उच्चार थोडा नीट लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही म्हणणार आहे तेव्हा तुम्ही ऐकणार आहात. त्याच्यापूर्वी ही एक सूचना सांगते. तव विमलेन्दुकुलं हे व आहेत ते पुढे म्हणजे वच म्हणणार. पुढे वदनेन्दुमलं म्हणून आपल्याला व म्हणायचंय अनुस्वाराचा उच्चार. सगळ्या अनुस्वारांचे उच्चार करू नका. दुकुलम कुमलम सकलम असं नाहीये. तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं पुढे न आलं आपण अनुस्वार न करणार आहोत. आणि अनुस्वाराच्या बद्दलचे नियम मी आवडीने सांगितलेले आहेत. तर मी म्हणणार आहे तुम्ही ऐकणार. तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते। किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते। किमु पुरुहूत पुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते। मम तुमतं शिवनामधने भवती कृपया किमु न क्रियते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आता शेवटच्या श्लोकाच्या बाबतीमध्ये एक महत्वाची सूचना लक्षात घ्या की मला असं वाटतं की वेगवेगळ्या देवींच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा शेवटचा श्लोक वेगळ्या पद्धतीने म्हणला जातो. म्हणजे पाठवेल त्या देवीला शरण जाण्याची पद्धती आहे. त्या देवीला आळवणं आहे. त्या देवीने आपल्यावर कृपा करावी म्हणून तिला मनवणं आहे. हे सारखंच पण काही प्रमाणात भेद आहेतच. म्हणून त्यातल्या त्यात आम्हाला जो श्लोक वाटला की जो सर्वसामान्य आहे तो श्लोक मी निवडलेला आहे. प्रत्येक ठिकाणी हा श्लोक वेगवेगळा आहे. त्याचे 3-4 पाठभेद मला दिसलेले आहेत. म्हणून माझ्या समोर जो व्यवस्थित पाठभेद वाचला तो मी निवडलेला आहे आणि तो तुम्हाला सुद्धा दिलेला आहे. आई माई दीन
आई माई दीन दयालु दयालुतया कृपयैव त्वया कृपयैव त्वया भवितव्यमुमे भवितव्यमुमे आई मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे आई जगतो आई जगतो जननी कृपयासी जननी कृपयासी यथासि तथा यथासि तथा नुमिता शिरसे नुमिता शिरसे मे नाही येते ते पाहिजे इथे सुद्धा ते तुम्हाला जे पाठवलंय त्याच्यात मे आलेलं असेल तर ते करून नुमिता शिरसे या विशेषतः ही तिसरी ओळ बघा यदुचित मात्र की ज्याच्यामध्ये मला खूप वाढवेल आढळलं यदुचित मात्र भवत्युररी भवत्युररी पुरुता दुरुता पुरुता दुरुता पमपा कुरुते यदुचित मात्र भवत्युररी भवत्युररी पुरुता दुरुता पुरुता दुरुता पमपा कुरुते पमपा कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आई मयि दीन
दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि मयि दीन दयालुतया। माफ करा, 1 मिनिट. येते ना आता. आवाज येत नाहीये. तुमचा आवाज येतोय ना? हो येतोय. आई मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथा नुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररी पुरुषा दुरुता पमपा कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीन दयालुतया अयि मयि दीन दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि
आई जगतो जननी कृपयासी यथासि तथानुमितासि रते यथासि तथानुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररि यदुचितमत्र भवत्युररि कुरुता दुरुतापमपा कुरुते कुरुता दुरुतापमपा कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालु त्वया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि मयि दीनदयालु त्वया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रते अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररि कुरुता दुरुतापमपा कुरुते यदुचितमत्र भवत्युररि कुरुता दुरुतापमपा कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीनदयालु त्वया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररि कुरुता दुरुतापमपा कुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते रम्य बाय 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 शैलसुते
कपर्दिनी शैलसुते. त्या पण छान. धन्यवाद मॅडम. मला फक्त चॅट बॉक्स मध्ये एकदा कळवा प्लीज. हो 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 येतोय. हो माझा येतोय. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? चालेल. तर अशा प्रकारे आज आपल्या श्लोकांची संख्या संपलेली आहे. आज एका वेगळ्या प्रकारे मॅडम आपल्या सोबत जॉईन झाल्या होत्या. तुम्हाला कदाचित कल्पना आली नसेल. प्राची जोशीचं पोरगं हसाय किती आहे. आवाज गेलाय, ऐकायला येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज येत नाहीये. हॅलो, आता आवाज येतोय का माझा? हो, आवाज येतोय. जस्ट एक मिनिट. आज मॅडम वेगळ्या पद्धतीने आपल्यासोबत जॉईन झाल्या होत्या. आज त्या मोबाईल नेटवर्क वरती जॉईन झाल्या होत्या आणि माझ्या स्विचवरनं त्यांनी संख्या दिली. तर असा उलटा घास खाण्याचं कारण विशेष म्हणजे मोबाईल नेटवर्क साथ देत नव्हतं. तर आज ह्या कारणासाठी जे आजी आजोबा किंवा आई वडील आपल्याला सांगायचे की जुनं ते सोनं असतं, ते खरंच होण्याची वेळ आलीये. आणि एवढा सगळा उपद्व्याप केल्यानंतर असं कळतं की आम्ही जे नवीन मुलं नवीन तंत्रज्ञानावरती इतके कॉन्फिडंट असतो, तर आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी आता आमचे कान नक्कीच धरले पाहिजेत त्या बाबतीमध्ये. आणि एक गोष्ट आज आपण मान्य करावी लागेल आपल्याला की जितक्या जुन्या गोष्टी असतात तितक्या त्या जास्त विश्वासार्ह असतात, तितक्या जास्त आपण त्यांच्यावरती अवलंबून राहू शकतो. हे बऱ्याच अंशी खरं जरी असलं तरी नवीन तंत्रज्ञान हे बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतं. अवलंबून असणाऱ्या गोष्टींची संख्या नवीन तंत्रज्ञानात खूप जास्त असते. त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला त्याला घेऊनच सोबत जायचंय, कारण की आपण ठरवलेलं आहे की आपल्याला संख्या घ्यायची आहे. चालेल, तर आपण शंकांकडे वळूयात. तुम्हाला हा पॅटर्न लक्षात आला असेल की तुम्हाला मला शंका सांगायची आहे, मी ती मॅडमला सांगेल आणि त्यांचं उत्तर आपल्याला कळेल, कारण आपल्याला आज असं फॉलो करावा लागणार आहे असा पॅटर्न. सो आपल्याला शंका असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये डी लिहायचं आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की आपल्याला शंका आहे. वनमाला ठाकूर. नमस्कार मॅडम. हा बोला. 19वा श्लोक, त्याची दुसरी ओळ. भजतीस किन्न शची कुच कुंभ. फक्त कुंभ आहे इथे. हा, त्यात काय? कुंभ तर आहे ना, याच्यावरती आहे जे पीडीएफ मध्ये, तिथे हा फक्त कुंभ आहे का? मॅडमने म्हणताना कुंभच म्हटलंय, म्हणून कन्फर्म करते. नाही, जे पीडीएफ मध्ये आहे मॅडम. नाही, मॅडम म्हणताना कुंभच म्हणाले. कोण बोलतोय? कोण बोलते? अरे, माफ करा, बाकी अनम्यूट झालं होतं. भजतीस किन्य शची कुच कुंभ. हा, बरोबर आहे. हो, शची कुच कुंभ. हा, आणि एक अजून ठीक आहे.
तर हे होत नाही. ठीक आहे झालं हे. नंतर आठवल्यावर दुसरी एक होती शंका, आता आठवत नाही मला कुठली. ठीक आहे. धन्यवाद वासंती कुलकर्णी. वरदजी, धन्यवाद. धन्यवाद. वरदजी नमस्कार. बोला. हा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, आतापर्यंत सगळ्या संथा खूप छान झाल्या. हे जे स्तोत्र आहे हे आम्हाला संपूर्णपणे एकदा मॅडमच्या मुखातून संपूर्णच पाठवून देऊ शकाल का तुम्ही? मॅडम, आपल्यापर्यंत आवाज आलाय का त्यांचा? हो, काय म्हणतात? त्या म्हणतायत की पूर्ण स्तोत्र तुमच्या आवाजामध्ये आम्हाला मिळेल का? हो, मिळेल. हा, धन्यवाद. खूप खूप आभार. हो, तसं पूर्ण स्तोत्र रेकॉर्डिंग युट्यूब वरती टाकून देऊ आणि त्याची लिंक तुम्हाला ग्रुप वरतीच मिळून जाईल. हो, नक्की. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. नमस्कार बाई. चालेल, धन्यवाद. प्रतिभा खेडकर. प्रतिभा खेडकर. कदाचित त्या डिस्कनेक्ट झाल्या आहेत. ठीक आहे, हरकत नाही. हॅलो. हा, बोला. हॅलो, बोला. हा, 20वा श्लोक आहे ना, तिथे विमलेंदू कलम लिहिलेलं आहे. तर मॅडम बोलताना कुलम म्हटलं तर नक्की काय हवंय? एक मिनिट, मी विचारतो. मॅडम, 20व्या श्लोकाची पहिली ओळ. 20व्या श्लोकामधल्या पहिल्या ओळीत तव विमलेंदू कुलम आहे का तव विमलेंदू कलम आहे? हा, प्रतिभाजी, पीडीएफ मध्ये चूक आहे, कुलमच आहे. कू पाहिजे ना, म्हणजे कू पाहिजे तिथे. हा, थँक्यू तेवढंच. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. चालेल. आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे मॅडमच्या आवाजामध्ये स्तोत्र आणि ह्याचं पूर्ण एक रिवाइज्ड व्हर्जन ज्यामध्ये चुका नसतील असं एक पीडीएफ, कारण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ह्यात बरेच पाठ्यभेद आढळतात. तर आपल्याला काही पाठ्यभेद मिळत असतील तर तुम्ही ते आम्हाला कळवा, जेणेकरून आपल्याला त्यावर नक्कीच विचार विमर्श करता येईल. त्याचप्रमाणे उद्यापासून होणाऱ्या कार्यशाळेमध्ये काही जणांनी या कार्यशाळेतही तो पायंडा पाडला, तर तोच तुम्ही फॉलो करावा असं मला वाटतं. तो असा की पीडीएफ पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या पाठामध्ये काही पाठ्यभेद आढळले तर ते तुम्ही आम्हाला फोटो काढून कार्यशाळेच्या आधी पाठवलेत तर कार्यशाळेमध्ये त्यावरती नक्कीच आपल्याला डिस्कशन करता येईल. कसं आहे, संस्कृत भाषेमध्ये बऱ्याच गोष्टींचे 2 अर्थ असतात. तर अनेक गोष्टींचा अभ्यास करून तो पाठ्यभेद आहे की ती चूक आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तर ह्यासाठी कार्यशाळेमध्ये न सांगता तुम्ही जर आधी पाठ्यभेद पाठवले तर त्यावरती नक्की डिस्कशन करता येईल. चंद्रशेखर चौधरी. नमस्कार वरदजी, मला पीडीएफ हवी होती. पूर्ण पीडीएफ मिळेल का महिषासुरमर्दिनी? हो, मिळेल. पूर्ण पीडीएफ मिळेल. उद्या पाठवण्याचा मी प्रयत्न करतो. ओके. आणि जसं तुम्ही म्हणताय आता आपलं शिवतांडव स्तोत्र आहे, ते जर तुम्ही आधी पाठवलं तर थोडं म्हणजे काही आम्हालाही एखादी कुठं प्रत मिळाली त्याची तर मग आपल्याला करता येईल ते सुद्धा. जरूर. या कार्यशाळेसारखंच एक दिवस आधी त्याची पीडीएफ उद्याच्या स्तोत्रांची नक्कीच पाठवली जाईल. चालेल, धन्यवाद. चालेल. हा, भारती अमोदकर, या स्तोत्राचा मराठीमध्ये अर्थ देखील आम्ही पाठवू. उद्या पाठवण्याचा तसा आम्ही प्रयत्न करू. ही मागणी दुसऱ्या दिवशी झालेली आहे. तर आपण संथा ही विना व्यत्यय घ्यावी आणि अर्थ तुम्हाला पूर्ण संथ आल्यानंतर तुम्ही अर्थाकडे वळावं असं प्रतिष्ठानला, मॅडमला असं वाटतं. म्हणूनच आम्ही ते टाळलं अर्थ पाठवण्याचं. उद्या
आम्ही अर्थासहित महिषासूर मर्दिनी स्तोत्र पाठवण्याचा प्रयत्न करू. चालेल. काही शंका राहिल्या असतील तर मॅडम ऑनलाईन आहेत, आपण विचारू शकता. हा मॅडम. त्यांच्यापैकी ज्यांना सर्च करण्याची सवय आहे ते स्वतः तो अर्थ हा मॅडम एक शंका आहे. हा बोला बोरगावकर मॅडम. 21व्या श्लोकामध्ये शेवटचा जो शब्द आहे मिता सरत मे आहे आपल्या याच्यामध्ये पीडीएफ मध्ये, ते सांगताना मिता सरित ते सांगण्यात आलं. हो ते रते आहे. तशी प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे मॅडमनी तसं त्या श्लोकाची संख्या घेतानाच क्लिअर केलं. हा हा ठीक 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 ओके. तसंच मॅडमनी सांगितलं आहे मराठी अर्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला जर गुगल ऍक्सेस करता येत असेल, तशी सवय असेल, तर आपण या स्तोत्राचा मराठी अर्थ देखील शोधू शकता. हॅलो. हा बोला. माझी शंका आहे, मला ते 20व्या श्लोकातली पहिली ओळ जरा नीट आवाज येत नव्हता माझ्या मोबाईल मध्ये, तर ती जरा म्हणून दाखवली तर बरं होईल. त्या अनुस्वारांचं क्लिअर झालं नाहीये मला. बर. मॅडम अशी विनंती आहे की 20व्या श्लोकाची पहिली ओळ तव विमलेंदु कुलम, तर ही म्हणता येईल का आपल्याला? हा. तव विमलेंदु कुलं वदनेन्दुमलं सकलन्ननुकूलयते. धन्यवाद मॅडम. इरा वाघजी, आपली शंका क्लिअर झाली आहे का? का अनुस्वाराबाबतीत आपल्याला काही शंका असेल तर आपण पुन्हा अनम्यूट व्हा आणि ती सांगा प्लीज. हॅलो. हा बोला. हा शेवटचं परत सकलन नन आहे का ते अनुस्वाराचा तो? हो सकलन्ननुकूलयते. आणि अजून तिसरी ओळ, त्या श्लोकातली तिसरी ओळ मम तू, त्या अनुस्वाराचं तेवढं म्हणून दाखवा फक्त. शिव नाम धनेच्या आधीच पहिला शब्द. मॅडम मम तू मतौ शिव नाम धने, तर त्या तच्या अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा? 20व्या श्लोकातली तिसरी ओळ मम तू मतौ शिव नाम. मम तू मतौ इथपर्यंत जर पुढे आले, अनुस्वाराच्या पुढे आलेली अक्षर, तर त्याचा उच्चार व होतो. मम तू मतौ शिव नाम धने. आलं लक्षात, आलं आता आलं लक्षात. प्राची जोशी त्यामुळे लक्षात येईलच पूर्ण पीडीएफ. हा मॅडम 21व्या श्लोकातला म्हणजे दुसरी ओळ एकदा परत सांगा ना. कोणत्या श्लोकातली प्राचीजी? प्राचीजी कोणत्या श्लोकातली ओळ पाहिजे दुसरी आपल्याला? प्राची जोशी. आवाज पोहोचत नाहीये कदाचित त्यांच्यापर्यंत. प्राचीजी आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? ठीक आहे, कदाचित त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. 20व्या म्हणाल्या त्या 20व्या याच्यातली दुसरी ओळ म्हणाल्या त्या. मॅडम 21व्या श्लोकातली दुसऱ्या ओळी बाबतीत शंका आहे.
त्यांना ती ऐकायची पुन्हा कदाचित. बरोबर. आई जगतो जननी यथा कातिरते चालेल. प्राचीजी आपली शंका दूर झाली आहे का? ठीक आहे, त्या डिस्कनेक्टेड झाल्या आहेत, त्या रेकॉर्डिंग पाहतील कदाचित. चालेल. मॅडम आपल्याला थांबवायचं का आजचं सत्र? हो, काय याची शंका आहेत का? नाही, आता शंका संपल्या. ठीक आहे. नमस्कार. उद्यापासूनची कार्यशाळा पुन्हा एकदा आपण जॉईन करणार आहोत. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. तर आजचं सत्र आपण इथेच थांबवूयात. हो, सर्वांना नमस्कार. हो. हॅलो. हा बोला. हॅलो. हा, संपलं का म्हणजे आजच्या? आणि उद्या काही दुसरं आहे का? कुठली कार्य उद्या कुठलं आहे म्हणजे? उद्या शिवतांडव स्तोत्र सुरू होणार आहे. हा हा, तेच नाही. आपण ग्रुपमध्ये आहेत का? हा, आहे ना. आपण ग्रुप आहेत का? हो हो, ग्रुप मध्ये आहे ना. अच्छा. मी रंजना मुखी. उद्याच्या कार्यशाळेत. हा, उद्यापासून शिवतांडव स्तोत्र सुरू होणार आहे. हा हा हा, चालेल चालेल ना. थँक्यू, धन्यवाद.